नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेत मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काशी येथील काही स्थानिक स्थळांची माहिती. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का. चला तर आपण पाहू काशी येथील काही स्थानिक स्थळं. इथे जे आता आपण पाहत आहोत ते आहे त्रिदेव मंदिर. त्याआधी थोडंसं मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतं. आपले आयोजक श्री मनोहर महाराज धुळे हे प्रत्येक क्षणी स्वतः यात्रेकरूंसोबत असतात. इथे तुम्ही पाहतात यात्रेकरूंसोबत उभे आहेत. यात्रेकरूंना कोणालाही त्रास होऊ नये, दर्शन नीट व्हावं, वेळेवर जेवण मुक्काम मिळावं याकडे ते कायम लक्ष देतात. आणि आपले आचार्य गजानन यांचं जेवण स्वच्छ, घरगुती, चविष्ट असतं. यात्रेकरूंचं पोट भरून समाधान मिळतं. हे आहे त्रिदेव मंदिर. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्र दर्शन मिळतं, म्हणून याला त्रिदेव मंदिर म्हणतात. त्यामुळे इथलं दर्शन फारच महत्वाचं मानलं जातं. हे पाहू शकता यात्रेकरू कसे मंदिरात दर्शन घेत आहे. मंदिर हे सुंदर आहे मित्रांनो, पाहण्यासारखं आहे. ही अशी 3 मंदिर आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेशाचं, म्हणून यांना त्रिदेव मंदिर म्हणतात. हे आहे सत्यनारायण मंदिर. बाहेरील दृश्य छान पाहण्यासारखं आहे. हे मंदिर बाहेरही छान पाहण्यासारखं आहे, आतूनही छान पाहण्यासारखं आहे. पाहूयात. सर्व यात्रेकरू दर्शन घेऊन आनंदीपणे बाहेर येताना दिसत आहेत. बाहेरून एकेकांनी छान फोटो काढले, दर्शनाचा आनंद घेतला. पाहत आहात आपण. हे आहे शक्ती मंदिर. या मंदिराकडे जाताना यात्रेकरू दिसत आहेत. आपले आयोजक मनोहर महाराजही दिसत आहेत यात्रेकरूंसोबत दर्शन घेताना. हे आदिशक्ती मंदिर. इथे आपण पाहतात महाराज यात्रेकरूंसोबत आहेत जातीने, प्रत्येक क्षणी असतातच. हा आहे 84 घाट. इथे दिवे सोडण्याची पद्धत आहे आंघोळीनंतर. असं मानलं जातं प्रत्येक दिव्यासोबत फक्त आपल्या मनोकामना गंगेमाईकडे अर्पण करतो. हा क्षण खूप भावुक असतो. इथे सर्वजण बोटीने काशी विश्वनाथाच्या दर्शनाला निघाले आहेत. तिथून पुढे गंगा आरतीचंही दर्शन घेणार आहेत. अशा प्रकारे बोटीतून उतरून काशी विश्वनाथाचे दर्शन घेतलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे. गर्दी होती. त्यानंतर गेलो गंगा आरतीकडे. ढोल ताशांचा नाद, मंत्रोच्चार आणि दिव्यांचा प्रकाश हे सगळं एकत्र पाहणं म्हणजे आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव. म्हणूनच तरी काशी यात्रा फक्त दर्शनापुरती मर्यादित नाही, तर ती एक सुरक्षित, भक्तिपूर्ण आणि कुटुंबासारखी अनुभव देणारी यात्रा आहे. जर तुम्हालाही अशीच नियोजनबद्ध, काळजीपूर्वक आयोजित केलेली यात्रा अनुभवाची असेल तर सोमजाई माता तीर्थयात्रेत परिवारात सामील व्हा. आयोजक श्री मनोहर महाराज धुळे यांच्यासोबत नक्की यात्रेत या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.